असताना परत परत ताका ही सर्टिफिकेटां लाय ती सर्टिफिकेटां लाय ही गरज ना. कल्पना भितरली ही इतली सादी आसा की ताका वॅलिडिटी पिरियड जो आसतलो त्या कार्डाक त्या वॅलिडिटी पिरियडान खंयचीय सबसिडी घेतलो कितेंय गव्हर्मेंट येवजण वापरतलो जाल्यार फक्त तो कोड बरयल्यार पुरो. म्हणजे शेतकऱ्याक फायदो कितें जाल्यार दर खेपे ताका डॉक्युमेंटेशन करता आसतना एक नंबर ताणें बरयलो की विशय जालें. पैसे ताज्या एकाउंटाक ऑटोमॅटीक वतले. म्हणजे हांव डिटेल ताणें आतां सांगिना कशें ऑटोमॅटीक वतले. स्वायप केले की ताका पयशे क्रेडीट जाता आसतना बी त्या कार्डा बरोबर जो लिंक्ड एकाउंट आहा पळय त्या एकाउंटाक म्हणजे आमी कार्डा बरोबर लिंक एकाउंट करतले लोन एकाउंट करतले सबसिक्वेंटली ज्याचेर ताका फॅसिलिटी डिटरमायन जातले. आयज कांय जावचें ना. इट इज टुडे ओन्ली अ रेकॉर्ड. एकदां सबस्टेन्शियल नंबर आयले फुडले एक maybe 3 months. After that we will allot them account number with one of the bank. त्या अकाउंटान शेतकरी गेलो जाल्यार ताका 1% व्याजान जमीन आनी ताज्या एकूण ट्रान्जॅक्शना प्रमाणे ताका लोनाची लिमीट आसतली. ती कार्डाचेरूच ऑटोमॅटीक येतली कंप्युटराचेर. तितले पर्यंत पयशे घेवपाक येतले 1% व्याजान आनी सबसिडी आहा पळय ताज्यो त्यो सगळ्यो त्या एकाउंटाक वतल्यो. आनी म्हणजे बारीक बारीक मागीर हांव डिटेल सांगता. हातून जमीन आशिल्ल्या शेतकऱ्यांक पयलीं रजिस्टर करता आमी. कितले हजार आहा 10-15 हजार अशें आहा जे जमीन आशिल्ले क्लियर टायटल जांकां जमनी ना पण ते शेतीन आसा तांचो रेकॉर्ड डिपार्टमेंटा कडेन फाटल्या वर्सांचो आसा. तांकां लँडलेस एग्रीकल्चरिस्ट म्हणून थंय रेकॉर्ड करून घेवपाक येतले. म्हणजे दे कॅन स्टील वर्क. आनी फाल्यां कोण कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बी एक्ट आयलो की मागीर कॉन्ट्रॅक्ट फार्मींग करता तांकां कॉन्ट्रॅक्ट फार्मींग म्हणून आसतलें. जेची जमीन आसा ताका चड पिरियडाचें रजिस्ट्रेशन मेळटलें. ज्याचे जमीन ना ताका हें मेळटलें. एक आनी एक गोश्ट सांगता की एक येवजण लागू जाली की वर्सां नंतर जर शेतकरी जमीन विकतलो जाल्यार हें कार्ड कंपल्सरी आसतलें. म्हणजे कार्ड इज एन एक्चुअली कार्ड इंडिकेटींग दॅट ही इज एन एग्रीकल्चरिस्ट. हें प्रूफ ताजें परत परत सगळ्यो गजालीक तकली फोडपाची गरज ना. हातूंच्यान आमी सगळें कितें आतां त्या कार्डाचेर डेटा आसतलो इट कॅन बी रेड बाय एनी डिपार्टमेंट एनीवेर दे गो. तातूंच्यान म्हाका दिसता कटकट कमी जातली. सबसिडी घेवपाक बऱ्योचश्यो प्रोसिजर सोंपे जातले. आनी गव्हर्मेंटाच्यो स्किमी दिता आसतना आमकां डेटा बँक आमचे कडेन रेडी आसतली. कितले दिवंक जाय पयशे आमकां आतां कळना पयशे कितले दिवंक जाय. खंयच्याय स्किमीक बजेटान हें करतलो जाल्यार हातूंच्यान चड एकावंटेबिलिटी सरकारी खात्यांकूय करतली. म्हणजे डेटा रेडी आसतलो पोरू आमी कितले येयले आतां सगळें सोदचें पडटा. सो इट इज एन कॉन्सल्टेशन एट द सेम टायम सम बेनिफिट्स शेतकऱ्यांक तातूंतल्यान मेळटले. आयज आमी कार्यक्रम चालू करता. कार्यक्रम चालू उरतलो. इट इज कार्यक्रम टोकन आमी रिलीज करताय. इट विल टेक 3 to 6 months टू आय थिंक गिव ऑल द कार्ड्स because you have to scrutinize data, documentation सगळें. and it is a government record. 10 जाणांची ज्यांची सगळ्यांची प्रक्रिया पूर्ण जाल्ली आसा तांकां आमी आयज कार्ड इश्यू करतले. कार्डाचेर सगळो डेटा आसतलो तांकां. म्हणजे तांकां फुडें सबसिडी ज्यो मेळटल्यो सगळ्यो रेकॉर्ड जाल्ल्यो आसतल्यो. सो ईच वन वील नो वॉट इज द अमावंट ही इज गेटींग. आनी बँकेन ट्रान्जॅक्शन एकाउंट आमचो वी वील गीव फ्रॉम दीस. कोणाक कितें विचारूंक. सो इट इज दोज हू आर क्लेमींग सबसिडी ऑलरेडी. आतां कितें जाता प्रत्येक खेपा ताका डॉक्युमेंट एटॅच करचे पडटा. दीस कार्ड बिकम कॉन्सुलेटेड डॉक्युमेंट प्रूफ फॉर इट सो दॅट ही डजंट हॅव टू गिव डॉक्युमेंट्स अगेन एंड अगेन. दीज आर रिस्ट्रिक्टेड ओनली फॉर एग्रीकल्चर सबसिडी अँड डज नॉट प्रूव्ह एनीथिंग अदर दॅन दॅट ही इज क्लेमिंग एग्रीकल्चर सबसिडी. पण यामुळं यावरती लोन मिळण्याची पण एग्रीकल्चरिस्ट आहे त्याला स्कीम आहे ना गव्हर्मेंटची. ती स्कीम सगळ्या ज्या सबसिडी स्कीम आहे शेतकऱ्यांना त्या सगळ्या ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट होणार. म्हणजे ते ह्याच्यावर जमिनीचे अधिकार वगैरे तसले प्रॉब्लेम काहीच नाही. इट इज लाईक गिविंग 10 times द सबसिडी. आय एम गिविंग हिम वन कार्ड वेअर एव्हरीथिंग विल गो टू दॅट अकाउंट. इट इज कॉन्सोलिडेशन ऑफ सबसिडीज देअर बाय रिड्युसिंग द पेपर वर्क. It has to be understood in that context, not in the title of land or ownership of land. For example, it will be given to people who doesn't own land also, but they are eligible for subsidies because they cultivate. लक्षात आलं नाही आता तुका